हंडा अर्धावट भरला आणि पाणी गेला। गाईज बाबू बघा माझा कसा उद्योग करते। आम्हाला शेंगाले आवडतात आणि भाजी घेतली, भाजी बी आपली संपलेली। गाईज खूप जबरदस्त थंडी लागते आणि आज जराशी लवकरच उठलो का सांगू, बाबूला जायचं आहे शाळेत आज, त्याच्यामुळे त्याला पटकन रेडी करते आणि मग माझा वर्कआउट बी चालू होईल। त्याच्यामुळे पटापट याला रेडी करते आणि मग माझ्या वर्कआउटचा टाइम होईल। आणि मला वर्कआउटचा बी शूट करायचा आहे, पण आपल्याला दुसऱ्या मोबाईलमध्ये झुंबा ॲप डाउनलोडिंग करायला लागेल। त्याच्यामुळे आपल्याला मग ह्या फोनमध्ये आपल्याला शूट करता येईल। त्याच्यामुळे थोडा टाइम लागेल मला व्हिडिओ काढण्यासाठी। अजून मी तो ॲप खोलला नाही, माझ्या ह्या फोनमध्येच आहे, दुसऱ्या फोनमध्ये खोलायला लागेल, तेव्हा मला ते शूट करता येईल। तर चला मी बाबूला पहिला रेडी करते आणि मग विप्रेश आपल्याला बनवायचं आहे, पहिला याला रेडी करून ह्याला पाठवते। तर चला आणि कंटिन्यू करा गाईज। असं सकाळपासून माझा ब्लॉग चालू होते, कसं वाटते जरा मला कमेंट करून बी सांगा जरा। अशी मी जरा ब्लॉग टाकते, तुम्हाला कसा वाटते, तर मी टाकत जाऊ का नको, त्यासाठी खूप मेहनत आहे गाईज। सर्वांना वाटते का बघायला काय टाइम लागत नाही, पण ते एडिटिंग करायला, छोट्या छोट्या गोष्टी कट करायला खूप त्यासाठी मेहनत आहे। तर कोणाला एक वाटत असेल का ही टाकते रोज, पण त्यासाठी खूप असे मला मेहनत करायला लागते। सांगू अख्खा दिवस असा कॅमेरा घेऊन म्हणजे तुमच्यापर्यंत कुठल्या गोष्टी मी सांगते, शेअर करते आणि वापस संध्याकाळची रात्र म्हणजे 12 वाजतात मला कधी कधी, आणि मग नंतर मला रात्री लवकर झोप आली तर सकाळी लवकर उठून मी एडिट करते ब्लॉग आणि मग सकाळचे अपलोड करते। तर त्यासाठी मी मेहनत, आणि कोण कोण असे बोलणारे आहेत का असा तसा कमेंट करायला आपल्याला काय नाही वाटत, पण त्या गोष्टीमध्ये त्यांची खूप मेहनत असते। तर चला राहून द्या, तर आपण पहिला ह्याची तयारी करू। तर चला काय चला वर्कआउट आपला चालू झाला आणि डिश आणलेली याच्यावरती ढाकण, हा बघा गरम आहे ना, थंड होईल, डिशच खाली पडली। तर चला टायमिंग झाला आपला आणि बाबू बी माझा रेडी झालेला आहे। त्याला बोलू अजून थोडा बस टाईम आहे, नंतर जाते, त्याला रेडी करून ठेवलेला आहे मीने। तर चला, आणि क्युटीला तर इथंच बांधलेली आहे। ए क्युटी इकडे बघा, इकडे बघा बाबू, मी वर्कआउट नको करू, चालू झाला बाबू, ठेव हा बघा। खूप माहिती क्युटीला अक्कल, याच्यावर डिश पहिलं ढाकण आणते आणि चालू करते। हे बाबा हे बघ मला पकडून ठेवली हिने। गाईज बघा किती जबरदस्त आज डान्स होता, खूप मजा आली। सर्वजण कधी म्हणजे त्याच्यावर जॉईन झाली ना, खूप म्हणजे अशी एन्जॉय करतात, खूप म्हणजे ना खूप असा म्हणजे ना दिवसाचा पूर्ण टेन्शनच निघून जातं, एवढा भारी म्हणजे ना। शनिवारी खूप असा डान्स घेतात, खूप मस्त, आम्ही खूप एन्जॉय केली सर्वजण असताना, खूप मजा म्हणजे खूपच। आणि मग अगदी घाम फुटलेला, इतक्या आम्ही डान्स केला, खूप मस्त वाटला पण। तर चला त्यांचं सेशन चालू आहे, पण तुम्हाला दाखवासाठी मी थोडा बंद केलेला, आता त्यांचं ऐकते, मग तुम्हाला परत भेटते मी। हाय गाईज, गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि एकदम मजेमध्येच राहा, एकदम खुश राहा, हॅप्पी राहा। तर चला आपली मॉर्निंग तर तुम्हाला माहिती आहे दरवेळेला लवकर होते, वर्कआउट माझा चालू असते। तर चला मस्त दिवाबत्ती केलेली आहे आणि बाबू बी माझं शाळेत गेलेलं आहे, आता फक्त जीविकाला रेडी करायचे आहे। तर चला गाईज आणि कंटिन्यू करा, आणि तुमचे बी काही प्रश्न असतील ते बी माझ्याबरोबर शेअर करा, जरा काहीतरी चांगल्या गोष्टी माझ्याबरोबर शेअर करा। कोणतरी असतात एक दोन असे वाईट कमेंट करणारा, त्यांना बघवत नाही ना, मग तेच वाईट कमेंट करतात। का सांगू, मी रोज तुम्हाला चांगला दाखवायचा प्रयत्न करते, घरातला कशी मी राहते ते माझं रुटीन रोजचं असते, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते। एक दोन असतात वाईट कमेंट करा, बिंदास करा, मला काही फरक पडत नाही। तर चला काहीच अर्धे माझे लोक आहेत ती खूप माझ्यावर प्रेम करतात, खूप चांगले त्यांच्या कमेंट असतात, त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू। का सांगू, असे का कधी एक भेटलो तर एक ठीक आहे, तर मोबाईलमध्येच मी तुम्हाला थँक्यू बोलू शकतं। तर चला गाईज आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉग, तुमचा खूप प्रेम आहे, असाच प्रेम कायम राहून द्या तुमचा। तर चला मी जीविकाला पहिला रेडी करते। चला गाईज मस्त आहे की जीविकाचे केस सुनता विचारले मी, चल जीविका जा, चल। जीविका माझी आता चालली शाळेत आणि मला बी घरामध्ये नाही पाणी, पहिला बघते मसनीला पाणी येते का, पाणी हांडे बिंडे भरून घेते पटापट। अर्धा काम तर ओके झालेलं आहे, झाडून बिडून काढलेलं आहे, मुलाची चहा सुद्धा पिलेली आहे, आता फक्त जीविकाच जायची राहिलेली आहे।
तर पटकन मशीन लावून बघते मी. चला जीविका तर माझी चालली. चल जीविका जा, व्यवस्थित जा. चल. ID कार्ड घेतलं काय? दरवेळेला जीविका विसरते म्हणून मला असं सांगायला लागते तिला. आणि आता ऊन पडलेलं आहे बघा, असं वाटतं उन्हानच बसावं. चला गाईज, आता टाकीमध्ये मी पाणी लावलेलं आहे आणि पहिलं थोडीशी भांडी आहेत ती घासून घेते. कपडे बिपडे आहेत धुवायचे, भरपूर काम आहे. चला आता मी कामाला लागते. जीविका ते गेली शाळेत. हे बघा माझे हांडे पूर्ण असे खाली झालेले आहेत, इकडे तिकडे ठेवलेले आहेत. आणि पहिला भांडी घासते आणि मग पाणी भरायला घेते. कसं आपल्याला इथंच पाणी भरायचं, त्याच्यामुळे ही पहिला भांडी घासून घेते. तर चला हे सर्व साईडला करते. आणि पाणी आलेलं आहे, मशीन लावलेली आहे मी. तर भांडी बी मी घासली आणि लगेच इकडे हांडे भरायला घेतलेले आहेत. म्हटलं पाणी आलं इथं भरून घेते, नाही तर पाणी एकसारखं आमचं जाते. आला इथं पटकन भरते. चला हांडा बी भरलेला आहे, पटकन उचलते ना ठेवते. हांडा अर्धावट भरला आणि पाणी गेला. हे बघा असे हांड्या भरले आणि इकडं पाणी गेला. आता जाऊन द्या. चला आल्यावर परत भरते. किचन बिचन पुसून घेतलेलं आहे आणि डबल पाणी आला. हांडे बी बघा भरलेले आहेत. आणि इकडे घेतलेली आहे मी लादी पुसायला. पटकन लादी पुसून घेते, लय घाण झालेली लादी. तर चला. आणि आमची हिला मगाचपासून मी कोंडून ठेवलेली त्या रूममध्ये, तर बाबूनी सोडले. छी पाणी नको पिऊ. तर पहिला लादी पुसून घेते मी टापट. चला गाईच, आता सर्व कामं माझी झालेली आहेत. फक्त कपडे राहिलेले आहेत. कसं खूप टाईम झालेला आहे, कसं पाणी भरताना मला खूप टाईम झाला. खालीवर करत होतो, पाणी का नव्हतं येत. त्याच्यामुळं घरातलं सर्व ओके काम झालेलं, फक्त कपडे राहिले. कसं मग आमचे हे येतील कामावरून, मग त्यांना जेवण नसल्यावर माझ्यावर पिसालते. त्याच्यामुळं मी पहिलं जेवण करते. जेवण काय करू खूप असा रोज विचार पडतो. काही आला तर मी घेतोय, पण आता काहीच आली नाही मच्छी विकायला, तर ते काहीतरी बनवते. तर चला मी पहिलं जेवण करून घेते. तर काहीच कंटिन्यू करा. वाकट्या करते. या जाऊबाईने दिलेल्या म्हणजे भाऊही बोटीवरून आणलेल्या एकदम ताज्या वाकट्या आहेत, खायला खूप छान लागते. तर चला मी बोलू आज वाकट्या करू मस्तपैकी. वाकट्यामध्ये चिंच विंच टाकले ना खूप मस्त लागते. पटापट कापून घेतलेला आहे मी कांदा, टॅमॅटो, मिरची आणि ह्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे. आणि इकडे ठेवलेले आहे आपला पॅन. तर तेल बी आपला गरम झालेला आहे, पटकन फोडणी देते मी. आणि आमची बघा हिला मला रोज तुम्हाला दाखवायलाच लागते. माझी प्रिन्सी का बाबा माझ्या पोराला कोणी मारला? इतकी शांत का बसली? कोणी मारला? जेवण करते मम्मा. जेवण नको करू? जेवण करते. भुका लागली जेवण करते. हा तुझा खाऊ दिला नाही मी तुला सकाळी. हा तुला खाऊ आणलाय ना. चल मी जेवण करते. हा ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कांदा, मिरची, टॅमॅटो आणि टाकलेला आहे मीठ. पहिले एकदम व्यवस्थित परतवून घेते मी. असं एकदम जरा परतवला ना जरा चांगलं टेस्ट येतो. सर्व असे मसाले मी टाकलेले आहेत. लगेच वाकट्या टाकून घेते मी. बघा मस्त वाकट्या, आज वाकट्या स्पेशल. आणि लगेच मी चिंच टाकून घेते याच्यामध्ये. चिंच टाकल्यावर चव अलगच येते, मस्त छान लागतं. सुक्कीमध्ये चिंच टाकायलाच पाहिजे. पण ओल्या मच्छीमध्ये टाकतात. मला बी भरपूर असे कमेंट होते, ताई तू चिंच टाकत नाही का? तर आता ओल्या मच्छी एकदा ट्राय करून बघते. मी कधी टाकली नाही ना, मी सुक्या मच्छीमध्येच टाकलेली आहे. आता ओल्या मच्छीमध्ये बी टाकून बघते मी चिंच कशी लागते टेस्ट. पण मस्तच लागते मी बोलते चिंच टाकल्यावर. हा हे पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेऊ. मस्तपैकी आपल्या वाकट्यांचा कालवण झालेला आहे. त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कोकम. मी चिंच बी टाकू शकता, माझ्याजवळ चिंच नव्हती म्हणून मी कोकम टाकलेलं आहे. आणि आपला भातसुद्धा रेडी झालेला आहे. आणि चपात्या आता मला टाकायच्या आहेत. चला गाईज, आपल्या चपात्या बी मस्तपैकी झालेल्या आहेत.
हे बघा. आणि आता एक लास्ट राहिलेली आहे, पटापट टाकून घेते. आणि आपला कालवण सुद्धा झालेला आहे वाट्यांचा. तर चला चला गाईज, आता आपलं जेवण पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. अजूनही आले नाही, पण मी बोललो जरा लवकर बनवलेलं चांगलं. डबल आले तर कधी कधी लवकर येतात ते. आता जेवण तर झालेलं आहे. मी आता नाही जेवत, कसं पहिले मी कपडे धुवून येते. जरा जेवल्यावर थोडा आलसपण येते, मग जरा मला आराम करायला लागते जेवल्यावर. त्याच्यामुळे पहिलं आपले कपडे धुवायचे आहेत, ते पहिले कपडे धुवून येते. जेवण तर आपलं रेडी झालेलं आहे. कसं आज थोडा जास्तच काम होता, त्याच्यामुळं आज उशीर झाला भरपूर. तर चला मी पहिला कपडे धुवून येते आणि मग तुम्हाला भेटते. चला गाईच, आत्ताशी आलो कपडे धुवून आणि हे आमच्या आले आणि जेवले. आता मी पहिला डॉगीना जेवायला देते आणि मग मी जेवते. आज खूप टाईम झाला, म्हणजे खूपच टाईम झाला काम करायला आणि कपडे बी भरपूर होते. तर चला, हे तर आमचे जेवलेले आहेत. आता पहिलं आपले डॉगी आहेत, त्यांना जेवण दिला पाहिजे, त्यांना बी भूक लागली असेल. मग मी बी जेवून घेते, तुम्ही बी या जेवायला आमच्या घरी. तर चला गाईच, आपल्या छोट्या पिल्लूला आता आपण जेवण देऊ. ये 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 ए पिल्लू या, पिल्लू या. ये बघ ये बघ ये बघ ये बघ ये लवकर ये 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 लवकर ये ये ये. आमचा पिल्लू आता जेवतो आणि बाबू बी माझा आला शाळेतून. किती मस्त आहे, क्यूट सारखी जेवते. आता तिला देते हा जेवण. चला गाईच, आता मी जेवून घेते. हे बघा मस्त वाकट्यांचा कालवण घेतलेला आहे, 2 चपात्या आणि आपल्याजवळ काकडी नाही, कांदा घेतलाय, टॅमॅटो घेतलाय. या तुम्ही सुद्धा आमच्या घरी जेवायला. तर चला आता मी जेवून घेते. बघा जीविका आली म्हणजे माझी पोर आली. ये तू पण ये, तू पण ये, तू पण ये बाबा, ये 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 तू पण ये, ये तू पण ये, नको ये नार नको ये. आणि ये बाबा ये ये. जीविका तू कपडे काढ पहिला. व व व दीदी है दीदी. हा दीदी आहे, ठेव तिला खाली, बरं नाही वाटत मला असं वाटते. तू पण ये. जीविका शाळेतून आल्यावाले येडी होते. काय काय चला गाईच, मस्त की आता रेडी झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे पेनला. जरा काम आहे त्याच्यासाठी चाललेलं आहे. तर चला पण पेनला जाऊ. गाईच परत गेट पडला. हा बघा, रोजच्या पेनला काय काम, दरवेळेचा नाटक झालेलं आहे. इकडं आल्यावर गेट पडतंयच. हा गेट निघला, गाड्या चालू झालेल्या आहेत. अशी ट्रॉफिक लागते हो, म्हणजे ट्रेन आल्यावर अशी ट्रॉफिक लागते रस्त्यामध्ये. काहीच आपण मस्त की मेथी घेतलेली आहे, मस्त पालक सुद्धा आहे, कोथिंबीर आहे. द्या मला, हे घ्या पैसे. मस्त की घेतलेले आहेत मेथी, मला मेथी लय आवडते, मेथीची भाजी घेतलेली आहे. आपण घेतलेले आहेत वालाचे शेंगा बघा, आणि हे आहेत शेंगडं, खूप मस्त लागतात खायला. आणि वालाच्या शेंगा घेतल्या आणि हे घेवडा आहे, घेवड्याची भाजी बी खूप मस्त होते. घेवडा कसा? 50ला अर्धा. गाईज बाबू बघा माझा कसा उद्योग करते. आम्हाला शेंगाले आवडतात. आणि भाजी घेतली, भाजी बी आपली संपलेली. गाईज बाबूला माझ्या पॅटीस घेतले. बाबू कसा लागते पॅटीस? हा एक मिनिट, पावडर किती लावलीस? नीट लावलीस नाही. आणि आमचे हे सुद्धा खातात गरम द्या पॅटीस. गाईज आम्ही आलेलो आहे टेन कोलीवाड्या. मच्छी बघत आपल्याला काय घ्यायचं. गाडी काढायला जागा नाही, भरपूर अशी गर्दी. सुकी मच्छी बी आहे. काहीच आम्हाला पेनला आल्यावर असा खाना लागते. मस्त की चिकन हड्डी, चिकन फ्राय केलेला मस्त लागते. पण चिकन खायचं, चिकनला काय नाही एवढा. फ्राय करतात मस्त पैकी. चिकन तंदुरी.
काहीच मगाशी येताना बी गेट पडलेला आणि आता घरी जाताना सुद्धा गेट पडलेलं आहे. कधी ट्रेन येते इथं बघा. आयो बाई क्युटी आली. क्युटी मला पाडली. अरे वरती चल ना. अरे वरती चल. गाई रे बघा माझी 2 पिल्लं कशी आल्यावर रेडी होतात रे. चल चल ये सोन्या सोन्या ये चल. क्युटी तर येडीच झालेली आहे. क्युटी तर येडे हिला उचल हिला मारीन. चल ना चल चल. अरे चल. पप्पा आले. पप्पा आले. गाईस क्युटी ना बाबा ऐकतच नाही. दम लागला माझ्या क्युटीला. याची काय सामान घ्या सामान घ्या. ए माझ्या पोरीला खाऊ आणलाय लाव मस्त की सीआयडी लाव. आणि इकडे आहेत खायला घेतलेले आहेत मस्तपैकी. मी बी खाऊन घेते. इच्छा मारायची नाही थोडा खायचा पण आपल्याला चिकन खायचंय तर चला आपण खाऊन घेऊ. बाबू माझा बसला. ए माझ्या क्युटीला द्या पहिला. क्युटीला द्या. आणि इकडे सीआयडी लावलेली आहे. मला तर सीआयडी बघायला खूप आवडते. चला काही चालू. आणि इकडे ठेवलेलं आहे चिकन आणि आपल्याला उकडायला लावायचे आहेत शेंगा. फटाफट उकडायला लावते आणि एक साईडला घालते भात. ह्याच्यामध्ये भात आहे पण थोडाच आहे परत घालायला लागेल. आणि आपलं चिकन सुद्धा होते इकडं. तर चला पटापट उकडायला लावते दुसऱ्या कुकरमध्ये. आणि दुपारी संध्याकाळी भांडी घासून गेलेलो एकदम किचन स्वच्छ करूनच गेलेलो मी. तर चला. आणि मुलं काय करतात इकडे हे बघा. बाबू कसा खेळतोय आणि माझी क्युटी इथं झोपली. बाबू काय चाललंय हा. ए सोना काय गाईत चला मस्त की शेंगा खायला या. मस्त आम्ही शेंगा खायला बसलो. आणि इकडे लावलेली TV. जीविकाला बोललो मस्त की सीआयडी लाव आता. असं सीआयडी बघायला खूप मस्त वाटते. चला आता आम्ही शेंगा खाऊन घेतो. तुम्ही सुद्धा या आमच्या घरी शेंगा खायला. कोणता लावलास जीविका? यो नका लावू. यो बी बघलेला आहे. गाई जा मस्त की शेंगा खायला छान लागतो. मागाशी कोणता लावलेला तो लाव. कोणता लावलेला का माहिती नाही तुला. चला गाईज माझा आता ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला गाईज विसरू नका. भेटूया आपण अशीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय गुड नाईट.